नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज बनवणार आहे मी मस्त अशी भेंडी बनवणार आहे. छान कवळी ताजी भेंडी आणलेली आहे. आता भेंडी आपल्याला मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चांगली भेंडीवर धूळ वगैरे असते आणि एकदा कापल्यानंतर काय भेंडी आपण धुवू शकत नाहीये. त्याच्यामुळं कापायच्या आधीच भेंडी चांगली स्वच्छ खळाखळा पाण्यात चांगलं धुवून आपल्याला एका कपड्याने चांगली भेंडी पुसून घ्यायची आहे. आता ही भेंडी आपण एक स्वच्छ कपड्यावर टाकूनच पुसून घेणार आहे. पाणी पण चांगलं वितळल आणि भेंडी कुरडी होईल आपली, म्हणून आपण आता ह्या कपड्यावर टाकून देणार आहे आपली भेंडी सुकायला थोडीशी आणि पुसून घेणार आहे. भरपूर भेंडी आहे, 1 किलो भेंडी आहे. एक जर पुसत बसले तर माझा वेळ जास्त जाईल. त्यासाठी मी ही भेंडी कापडावरच टाकून घेतलेली आहे. त्यात छान मस्त असं चोळून सगळी कोरडी करून घेणार आहे भेंडी मी. पाणी पण सगळं सुकून जाईल कापडावर टाकल्यामुळं आणि भेंडी सगळी एकदाच पुसली जाईल. त्यासाठी ही भेंडी मी कापडावर टाकून घेतलेली आहे. आता छान भेंडी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. सगळी भेंडी आपल्याला बारीक बारीक छोट्या तुकड्यात कापून घ्यायची आहे. जेवढी भेंडी बारीक कापाल तेवढी छान मऊ पण होते भेंडी आणि खायला पण छान लागते, शिजती पण लवकर. अशा 2-2 भेंड्या धरून मी किडकी वगैरे असते भेंडी बघून आपल्याला चांगलं भेंडी कापून घ्यायची आहे. ही सगळी भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे आता सगळी. छान अशी भेंडी आता आपण सगळी कापून घेणार आहे. आता सगळी भेंडी कापून झालेली आहे बारीक आपली. आता आपण घेणार आहे भेंडी चांगली भाजून घेणार आहे, कारण भेंडी भाजली की त्याचा चिकटपणा पण कमी होतो आणि भेंडी खायला पण छान लागते. त्यासाठी भेंडी चांगली आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे. चांगली मऊ होईपर्यंत ही भेंडी आपल्याला अशीच तेल न टाकता अशी कोरडीच ही भेंडी भाजून घ्यायची आहे. इकडे घेतलेला आहे टोमॅटो, 4-5 कांदे कापून घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. सूर्याचा प्रकाश येतो किचन मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला प्लेट मधलं काही दिसलेलं नाहीये कांदा वगैरे. प्रकाश आल्यामुळे सूर्य चमकतो एकदम डोळ्यावर. आता भेंडी चांगली आता मी भाजून घेणार आहे. त्यात भरपूर कांदा कापून घेतलेला आहे मी आणि लसूण आणि हिरवी मिरची पण मी जास्त कापलेली आहे, कारण भेंडी आपली 1 किलो आहे. चांगली आपल्याला अशी झणझणीत भेंडी बनवायची आहे. भेंडी तिखट असेल तरच खायला छान लागते, त्यासाठी मी जास्त मिरची कापलेली आहे. आता ही भेंडी माझी भाजून झालेली आहे, मी एका ताटात काढून घेतलेली आहे भेंडी. तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे भेंडी बनवायसाठी. दोन वगराळे तेल टाकून घेणार आहे मी. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला 2 चमचे मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि खूप सारा लसूण कुटलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे. लसूण छान लाल झाला की आपल्याला लगेच मिरची टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात हिरवी मिरची पण चांगली तळू भाजून घ्यायची, कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे.
जास्त करपायचा नाहीये कांदा, मस्त गुलाबी होईपर्यंत फक्त कांदा आपल्याला भाजायचा आहे. कांदा बघा छान भाजून झालेला आहे. आता टाकून घेणार आहे आम्ही टोमॅटो. टोमॅटोला छान परतून घ्यायचं आहे. टाकून घेतलेली आहे मी भेंडी. तर भेंडीला छान एकसारखं मस्त हलवून घ्यायचं आहे. भेंडी आपली, भेंडीत आपल्याला भेंडी टाकल्या टाकल्या मीठ कधीच टाकायचं नाही, त्याच्यामुळे भेंडी आपली चिकट होती. आपल्याला भेंडी चांगली मऊ होऊ द्यायची आहे. मग शेवटीला आपल्याला मीठ टाकायचं आहे. कमी गॅसवर आता ही भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. बघा छान मस्त असं भेंडी आपली मऊ झालेली आहे. तर भेंडी मऊ झालेली आहे तर मी टाकून घेणार आहे. आता मीठ टाकणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. भेंडी जास्त असल्यामुळे मी 2 चमचे मीठ टाकणार आहे. छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत आपल्याला 5 मिनिट मीठ टाकलेलं मीठ छान भेंडीला लागेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. परत आपण भेंडी छान झाकून ठेवली, मीठ टाकून झाकलेली होती. भेंडी छान अशी मऊ झालेली आहे. तर आता आपण टाकणार आहे एक सिक्रेट की भेंडी आपली चिकट होणार नाही, त्यासाठी मी 2 चमचे दही टाकणार आहे. दही टाकून केली ना भेंडी अजिबात चिकट होत नाहीये आणि खायला पण छान लागते. नक्की अशा प्रकारे एकदा भेंडी तुम्ही पण करून बघा. बघा तुम्ही, भेंडीची चव पण छान लागते आणि भेंडी अजिबात कसली चिकट होत नाही. कारण दही आपलं थोडंसं आंबट असलं पाहिजे, त्याच्यामुळे आंबटामुळे आपली भेंडी अजिबात चिकट होत नाहीये. तर दही टाकून आपल्याला परत छान मस्त दही आपल्याला लावून घ्यायचं आहे भेंडीला. परत आपल्याला ही भेंडी हलवून झाकून ठेवायची आहे. मग आजची वेगळी थोडी भेंडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.